नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शिवज मम्मा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तांदूळ आणि उडीद डाळीपासून कुरकुरीत जाळीदार डोसे कसे बनवायचे। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहे। तर हे सर्व जिन्नस आपल्याला छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 6 ते 7 तास पाण्यात भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर ग्राइंड करायचं आहे। तर त्याला दाखवते तुम्हाला। तर तुम्ही इथे पाहू शकता, हे सर्व मिश्रण मी एकत्र केलेले आहे। आता हे छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। तर तुम्ही ते पाहू शकता, 3 ते 4 पाण्याने हे सर्व मिश्रण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मी हे आता 6 ते 7 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। त्यानंतर तुम्हाला दाखवते। मी 6 ते 7 तास तांदूळ, उडीद डाळ आणि पोहे भिजत ठेवले होते। तर आता ते मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर दाखवते तुम्हाला कशा प्रकारे ग्राइंड प्रकारे आपलं तांदूळ, उडीद डाळ आणि पोह्यांचं मिश्रण जे आपण घेतलेलं होतं भिजवलेलं, तर ते छान ग्राइंड करून झालेलं आहे। त्यात आपल्याला चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि ओव्हरनाईट आपल्याला हे ठेवायचं आहे 6 ते 7 तास। तर ते छान फर्मेंट होईल। तर दाखवते मी तुम्हाला फर्मेंट झाल्यानंतर। तर तुम्ही ते पाहू शकता, मी बटाट्याच्या चटणीसाठी बटाटे बॉईल करून घेतलेले आहे। सोबतच इथे 1 मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे, 1 छोटी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे। तर चला दाखवते कशा। तर इथे आपलं तेल छान तापलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी छान तडतडून द्यायची आहे, सोबतच थोडीशी जिरे टाकायचे आहे, सोबतच थोडासा हिंग देखील मी टाकते आहे, सोबतच कढीपत्ता आणि आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे तो देखील याच्यामध्ये टाकायचा आहे। सोबतच याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि कांदा कट करून घेतला होता तो देखील याच्यामध्ये टाकलेला आहे। सोबतच जी हिरवी मिरची आपण कट करून घेतली होती ती देखील आपण याच्यामध्ये टाकायची आहे। सोबतच याच्यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर ॲड करते, चवीनुसार मीठ देखील मी याच्यामध्ये टाकते। सोबतच आपण इथे जे बटाटे बॉईल करून घेतले होते ते देखील मी छान मॅश केलेले आहे, ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपली बटाट्याची चटणी रेडी आहे। सोबतच तुम्ही ते पाहू शकता, आपण जे तांदूळ आणि उडीद डाळीचं जे बॅटर आपण केलेलं होतं ते फर्मेंट करायला ठेवलं होतं। तर इथे पाहू शकता किती छान फर्मेंट झालेलं आहे, ते मस्त फुगलेलं आहे आपलं बॅटर। तुम्ही ते पाहू शकता, आपला छान जाळीदार डोसा तयार झालेला आहे। तर आपण आज शेजवान डोसा बनवणार आहोत। तर त्यासाठी मी प्रथम याच्यावर शेजवान चटणी स्प्रेड करते। ते पाहू शकता, मी शेजवान चटणी केलेली आहे, त्याच्यावर छान स्प्रेड करते। सोबतच मी याच्यावरती आपण जी बटाट्याची चटणी बनवली होती ती देखील याच्यावरती स्प्रेड केलेली आहे आणि सोबतच आपण याच्यावरती चीज देखील टाकणार आहोत। ते पाहू शकता, मी थोडंसं याच्यावर मोझरेला चीज टाकलेलं आहे। अशा प्रकारे आपण चीज शेजवान डोसा बनवलेला आहे। तर इथे पाहू शकता, आपला चीज शेजवान डोसा तयार। अशा प्रकारे आपला चीज शेजवान डोसा तयार आहे। हा तुम्ही खोबऱ्याची चटणी, बटाट्याची चटणी किंवा सांबारसोबत देखील खाऊ शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा।